We are live. Okay. नहीं चालू आहे. ओके. त्यांनी जर सांगितलं तर खरं पाहिजे. I request everyone to please turn on their webcam and Smita ma'am, you can go live. We are live now. Okay. Smita ma'am, you can go live. We are live. स्टार्ट करायचं. एक 2 मिनिटात आपण वेबिनार स्टार्ट करतो आहे. पार्टिसिपेंट ऍड होत आहेत. आपण वेबिनार स्टार्ट करतो आहे. पार्टिसिपेंट ऍड होत आहेत. स्टार्ट करूया. ते चालू झालंय. ते बंद करतात मग चालू नाही करतात. चालू करू. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे CPR पुणे आणि नाशिक MPA यांच्याकडून वेबिनारच्या सेशनमध्ये मी स्वागत करत आहे. आजच्या वेबिनार सेशनच्या स्पीकर आहेत श्रीमती गिरीशा निंबाडकर मॅडम. मॅडम पोलीस निरीक्षक या पदावर EOW मुंबई येथे कार्यरत आहे. आजच्या वेबिनारचा विषय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे गुन्हे तपासाबाबत महत्वपूर्ण न्याय निर्णय.
असा हा विषय असून या विषयावर श्रीमती गिरीशा निंबाळकर मॅडमनी स्वतः पुस्तके, लेख आणि व्याख्याने दिलेली आहेत. मी त्यांना विनंती करते की आजच्या वेबिनार सेशन त्यांनी सुरू करावे. तत्पूर्वी या वेबिनार सेशनमध्ये कोणालाही प्रश्न येत असतील त्यांनी वेबिनार विंडो चॅटमध्ये त्यांनी आपले प्रश्न लिहिले. वेबिनार एंडिंग मध्ये आपण त्याचे उत्तरे घेऊया. धन्यवाद. श्रीमती गिरीशा निंबाळकर मॅडम. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आजच्या आपल्या वेबिनारचा टॉपिक आहे लँडमार्क केस लॉज ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आजच्या या वेबिनारमध्ये आपण तपासाशी निगडित जे महत्वाचे काही मुद्दे आहेत आणि ज्याचा आपल्या तपासाच्या प्रक्रियेवरती परिणाम होतो असे जे सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क केस लॉज आहेत त्याबाबत चर्चा करणार आहोत. तर आजच्या वेबिनारमध्ये ज्या टॉपिक्स वरती केस लॉज आहेत ते डिस्कस केले जाणार आहेत ते टॉपिक आहेत FIR, अरेस्ट, रिमांड, हँडकफिंग, 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. तर आपण सुरुवात करूयात FIR पासून. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR शी निगडित दोन महत्वाचे केस लॉ आज आपण पाहणार आहोत. पहिला केस लॉ आहे ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ UP 2013 चा आहे आणि दुसरा केस लॉ आहे युथ बार असोसिएशन ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2016 चा हा केस लॉ आहे. लेट अस स्टार्ट विथ ललिता कुमारी केस लॉ. आजचे आपले जे वेबिनारचा जो डिलिव्हर केला जाईल तो मराठी ऍज वेल एज इंग्लिश या दोन्ही लँग्वेजेसचा वापर होईल. तर मॅक्सिमम मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न राहील. तर ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ UP, रजिस्ट्रेशन ऑफ FIR इज मॅन्डेटरी इन कॉग्निझेबल ऑफेन्सेस या गाईडलाईनशी निगडित आहे. याची पहिली गाईडलाईन आहे रजिस्ट्रेशन ऑफ FIR इज मॅन्डेटरी अंडर सेक्शन 154 ऑफ द कोड if information discloses commission of cognizable offense and no preliminary inquiry is permissible in such situation. जर पोलीस स्टेशनला आलेली आलेल्या माहितीनुसार त्यामध्ये दखलपात्र गुन्हा घडल्याचे दिसून येत असेल तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ FIR. अशा केसेसमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली जाऊ नये. ही पहिली गाईडलाईन आहे. दुसरी गाईडलाईन आहे if the information received does not disclose a cognizable offense but indicates the necessity for an inquiry, a preliminary inquiry may be conducted only to ascertain whether cognizable offense is disclosed or not. जर आलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स घडलेला आहे किंवा नाही हे असर्टन होत नसेल, याची खात्री होत नसेल तर आपल्याला त्या केसमध्ये त्या खरंच यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्सचं स्वरूप आहे का तक्रारीचं हे असर्टन करण्यासाठी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्याची परमिशन आहे. मग जर प्रिलिमिनरी एन्क्वायरी इनिशिएट केली गेली तर त्याचा एंड काय असावा. जर तुम्हाला प्रिलिमिनरी एन्क्वायरीच्या एंडला जर असं वाटलं की यामध्ये दखलपात्र गुन्हा होत आहे तर रजिस्ट्रेशन ऑफ FIR इज मॅन्डेटरी. आणि जर आपल्याला निष्पन्न झालं की यामध्ये दखलपात्र गुन्हा होत नाही तर सदरची प्रिलिमिनरी एन्क्वायरी क्लोज केली जावी आणि त्याबाबत क्लोज करण्याच्या कारणांसहित संबंधित कंप्लेंटला कळवण्यात यावं. त्यानंतरची गाईडलाईन आहे द स्कोप ऑफ प्रिलिमिनरी एन्क्वायरी इज नॉट टू व्हेरीफाय द व्हेरॅसिटी ऑर अदरवाइज ऑफ इन्फॉर्मेशन रिसिव्ड बट ओनली टू असर्टन वेदर द इन्फॉर्मेशन रिव्हिल्स एनी कॉग्निझेबल ऑफेन्स. ही प्रिलिमिनरी एन्क्वायरी किंवा प्राथमिक चौकशी हिची व्याप्ती फक्त दखलपात्र गुन्हा घडलेला आहे किंवा नाही एवढं असर्टन करण्यासाठी आहे. म्हणजे आपल्याकडे जी खबर प्राप्त होते त्याचे स्वरूप दखलपात्र गुन्ह्याचे आहे किंवा नाही एवढंच असर्टन करण्यासाठी होते. त्याची व्हेरॅसिटी म्हणजे खरे खोटेपणा किंवा पुढचा काही तपास करण्यासाठी प्रिलिमिनरी एन्क्वायरीचा वापर केला जाऊ नये. सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये कुठल्या कुठल्या केसेसमध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरी केली जावी त्या केसेसची एक लिस्ट दिलेली आहे. पहिला
प्रकार आहे मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स किंवा फॅमिली डिस्प्युट्स, जे कौटुंबिक वाद असतात, पती पत्नी मधील वाद असतात. त्यामध्ये कोर्टाच्याही असा व्ह्यू आहे की या केसेस लिनियंटली हँडल व्हाव्यात रॅदर दॅन डायरेक्टली गोइंग फॉर रजिस्ट्रेशन ऑफ FIR. प्रिलिमिनरी एन्क्वायरी अशा केसेसमध्ये इनिशिएट केली जाऊ शकते. दुसरं आहे कमर्शियल ऑफेन्सेस, की ज्याचे स्वरूप, ज्याला बऱ्याचदा सिव्हिल फ्लेवर असतो, त्यामध्ये खरंच काही क्रिमिनॅलिटी आहे किंवा नाही ही पडताळण्याची आवश्यकता असते. कमर्शियल ऑफेन्सेस क्लिष्ट स्वरूपाचे असतात, त्यामुळे या केसेसमध्ये सुद्धा प्रिलिमिनरी एन्क्वायरी इनिशिएट केली जाऊ शकते. मेडिकल निग्लिजन्स केसेस, या केसेसमध्येही प्रिलिमिनरी एन्क्वायरी इनिशिएट केली जाऊ शकते. करप्शन केसेस, पब्लिक सर्वंटला त्याचे कर्तव्य बजावताना फ्रीडम राहावा यासाठी करप्शन केसेसमध्ये सुद्धा प्रिलिमिनरी एन्क्वायरी ऍडवायझेबल आहे. त्यानंतर द केसेस वेअर देर इज ॲबनॉर्मल डिले इन इनिशिएटिंग क्रिमिनल प्रॉसिक्युशन, म्हणजे एखादी खबर, दखलपात्र अपराध घडल्यानंतर ती खबर आपल्याकडे 3-1 महिन्यानंतर आली, फॉर एक्झाम्पल 3 महिन्यानंतर, किंवा एक अनड्यू डिले आहे आणि त्या डिलेला काही सपोर्टिंग सॅटिस्फॅक्टरी रिझन्स नाहीयेत, अशा केसमध्ये सुद्धा आपण FIR रजिस्ट्रेशनला जाण्यापूर्वी प्रिलिमिनरी एन्क्वायरी इनिशिएट करू शकतो. सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये हे 5 प्रकार एनलिस्ट केलेले आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की फक्त या 5च प्रकारांशी संबंधित FIR मध्ये इन्फॉर्मेशन मध्ये आपण प्रिलिमिनरी एन्क्वायरी किंवा प्राथमिक चौकशी करू शकतो. तर ही जी लिस्ट आहे ही इलस्ट्रेटिव्ह आहे, एक्झॉस्टिव्ह नाही. याचा अर्थ याच्या व्यतिरिक्तही इतर प्रकारच्या केसेसमध्ये आपण प्रिलिमिनरी एन्क्वायरी, प्राथमिक चौकशी करू शकतो, परंतु ओनली टू असर्टन वेदर द इन्फॉर्मेशन रिव्हिल्स कॉग्निझेबल ऑफेन्स ऑर नॉट. त्यानंतरची गाईडलाईन आहे की प्रिलिमिनरी एन्क्वायरी ही टाइम बाउंड असावी. जेव्हा ललिता कुमारीचं वर्डिक्ट आलं त्यावेळी कोर्टाने 7 दिवसाच्या आत प्रिलिमिनरी एन्क्वायरी, प्राथमिक चौकशी पूर्ण करावी असं सजेस्ट केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑफ सुप्रीम कोर्टने हा पिरियड 7 दिवसावरनं 15 दिवसांपर्यंत वाढवलेला आहे. त्यामुळे 15 दिवसांच्या आत कुठलीही प्राथमिक चौकशीची निर्गती होणं आवश्यक आहे आणि एक्सेप्शनल केसेसमध्ये 6 आठवड्यांपर्यंत हा अवधी वाढवण्यात आलेला आहे. सो प्रिलिमिनरी एन्क्वायरी हॅज टू बी क्लोज्ड विदिन मॅक्सिमम 6 वीक्स. आणि आपण प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्याचा घेतलेला डिसिजन, त्याचा प्रोग्रेस, त्याला होणारा डिले, ह्या सगळ्या गोष्टीच्या एंट्री स्टेशन डायरीमध्ये होणं आवश्यक आहे. ललिता कुमारीच्या वर्डिक्टमध्ये हे क्लिअर कट सांगितलं गेलेलं आहे की रजिस्ट्रेशन ऑफ FIR इन कॉग्निझेबल ऑफेन्स इज मॅन्डेटरी. आपल्याकडे 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. एक सुप्रीम कोर्टाचं वर्डिक्ट आहे प्रकाश सिंग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. हे वर्डिक्ट आहे 2006चं. पोलिसांविरुद्ध आणि पोलिसांच्या प्रोसिजर विरुद्ध वारंवार येणाऱ्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रत्येक राज्याने एक तक्रार प्राधिकरण नियुक्त करावं, स्थापन करावं, असं सुप्रीम कोर्टाचं या वर्डिक्टमध्ये म्हणणं होतं. सो याच्या ग्राउंडवरती महाराष्ट्रामध्ये 2017 पासून महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे आणि 2019 एंड पर्यंत, 2019च्या शेवटपर्यंत या तक्रार प्राधिकरणाकडे सुमारे 1,500 तक्रारी पोलिसांच्या विरुद्ध आलेल्या आहेत आणि यातल्या मॅक्सिमम तक्रारी व्हायलेशन ऑफ ललिता कुमारी वर्डिक्ट और व्हायलेशन ऑफ अर्नेश कुमार वर्डिक्ट याच्याशी संबंधित आहेत. सो ही 2 जजमेंट्स प्रत्येक आयोला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि मॅक्सिमम या 2 जजमेंटच्या व्हायलेशनशी निगडीत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सो डोंट हेजिटेट इन रजिस्ट्रेशन ऑफ FIR इफ द इन्फॉर्मेशन डिस्क्लोजेस कॉग्निझेबल ऑफेन्स. कारण एकदा FIR रजिस्टर केल्यानंतर आपल्याला 5 लॉजिकल एंड्स आहेत पोहोचण्यासाठी. यू कॅन गो फॉर चार्जशीट, यू कॅन गो फॉर A फायनल, B फायनल, C फायनल, NC फायनल. FIR रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला तपासाअंती कुठल्याही एका लॉजिकल एंडला पोहोचता येतं. सो FIR रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी. We'll move on to next judgment. पुढचं जजमेंट आहे युथ बार असोसिएशन ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 2016चं हे जजमेंट आहे. हे जजमेंट, या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने 10 गाईडलाईन दिलेल्या आहेत FIR पब्लिश करण्यासंबंधी.
बेसिकली FIR इज पब्लिक डॉक्युमेंट. सो त्याच्या पब्लिकेशन विषयी या गाईडलाईन्स आहेत. पहिली गाईडलाईन आहे, an accused is entitled to get the copy of FIR at an earlier stage than prescribed in 207 of CRPC. CRPC 207 नुसार जेव्हा आपण कोर्टामध्ये चार्जशीट सबमिट करतो, त्या चार्जशीटची एक कॉपी मॅजिस्ट्रेट कडनं त्या आरोपीला मिळणं हा आरोपीचा हक्क आहे आणि मग त्या कॉपी सोबतच त्याला FIR ची कॉपी मिळत होती. सो या जजमेंटने कोर्टाने सांगितलेलं आहे की ऍट अन अर्लियर स्टेज दॅन 207 चार्जशीटच्या कॉपी सोबत नाही तर त्यापूर्वी FIR ची कॉपी मिळणे हा आरोपीचा हक्क आहे आणि जर त्याने अप्लाय केलं तर त्याला ती प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. दुसरी गाईडलाईन आहे, an accused can submit an application through his representative for grant of certified copy of FIR before concerned police officer or to the police, and copy shall be submitted within 24 hours on payment of applicable fees. जर accused ने स्वतः किंवा त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह मार्फत FIR ची सर्टिफाईड कॉपी मिळण्यासाठी पोलीस स्टेशनला किंवा सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांच्याकडे जर अर्ज केला तर त्याला ती सर्टिफाईड कॉपी 24 तासात ऑन पेमेंट ऑफ ऍप्लिकेबल फीज असं मेन्शन केलेलं आहे. आता ही ऍप्लिकेबल फीज किती असावी हे डिसाईड करण्याचे अधिकार शासनाचे आहेत. FIR ची कॉपी कंप्लेनंटला फ्री ऑफ कॉस्ट मिळावी ही तरतूद CRPC मध्ये आहे. या जजमेंटनुसार 24 तासाच्या आत मागणी केल्यानंतर अक्युजला ही FIR ची कॉपी मिळणे हा त्याचा राईट आहे. त्यानंतरच जी गाईडलाईन आहे ती कोर्टाशी संबंधित आहे की आपण FIR रजिस्टर केल्यानंतर त्याची कॉपी मॅजिस्ट्रेटला सबमिट करतो. त्यामुळे आरोपीकडे अजून एक ऑप्शन आहे की FIR ची कॉपी मिळण्यासाठी ही कॅन गो टू दॅट मॅजिस्ट्रेट अँड कन्सर्न मॅजिस्ट्रेट हॅज टू सप्लाय द सर्टिफाईड कॉपी विदिन 2 days, विदिन 2 working days. त्यानंतरची गाईडलाईन आहे, copies of FIR should be uploaded on police website if there is no such website on the official website of state government within 24 hours of registration of FIR. FIR रजिस्टर झाल्यानंतर त्या FIR ची कॉपी 24 तासाच्या आत आपल्या पोलीस वेबसाईटवर किंवा एखाद्या राज्याकडे जर स्वतःची डेडिकेटेड पोलीस वेबसाईट नसेल तर त्या शासनाच्या ऑथोराइज वेबसाईटवरती अपलोड होणं आवश्यक आहे. आता याला काही एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन आहे एक्सेप्ट इन केस ऑफ सेन्सिबल ऑफेन्सेस, सेन्सिटिव्ह ऑफेन्सेस. सेन्सिटिव्ह ऑफेन्सेस मध्ये सेक्शुअल ऑफेन्सेस, पॉक्सो, टेररिझम, इन्सर्जन्सी या टाईपच्या ऑफेन्सेसच्या ज्या FIRs आहेत त्या सेन्सिटिव्ह नेचरच्या आहेत आणि त्या वगळता इतर FIRs 24 तासाच्या आत कन्सर्न पोलीस वेबसाईटवरती अपलोड होणं आवश्यक आहे. त्यानंतरची गाईडलाईन आहे, जर कनेक्टिव्हिटी इश्यू असतील, जिओग्राफिकल लोकेशनमुळे कनेक्टिव्हिटी इश्यू असतील तर ही 24 तासाची मुदत 48 तासापर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि एक्सेप्शनल केसेसमध्ये 72 तासापर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. नो एक्सटेन्शन बियॉन्ड 72 hours. विदिन 72 hours FIR हॅज टू बी अपलोडेड ऑन द वेबसाईट. आता आपण जे डिस्कस केलं की याला काही एक्सेप्शन्स आहेत. सेन्सिटिव्ह नेचरच्या ज्या FIRs आहेत त्या अपलोड करायच्या नाहीयेत. तर ही सेन्सिटिव्हिटी ऑफ दॅट FIR हे कोण ठरवेल, तर द डिसिजन not to upload the copy of FIR on website shall be taken by the officer not below the rank of DYSP or district magistrate. DYSP and above rank officer ने एखादी FIR सेन्सिटिव्ह आहे किंवा नाही हे ठरवावं आणि जर ती सेन्सिटिव्ह नेचर मुळे अपलोड केली जात नसेल तर तो डिसिजन कन्सर्न ज्युरिडिक्शन मधील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला कम्युनिकेट करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे अरेस्ट. बेसिकली अरेस्ट इज इन्फ्रिजमेंट ऑफ फंडामेंटल राइट्स ऑफ पर्सनल लिबर्टी अँड लाईफ. जे घटनेने दिलेले आपल्याला स्वातंत्र्य आहेत त्याच्यावरती गदा आणली जाते अरेस्टमुळे. त्यामुळे अरेस्टशी रिलेटेड खूप सारे जजमेंट सिनियर कोर्ट्स कडनं देण्यात आले. बऱ्याचशा हायकोर्टचे जजमेंट आहेत, सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत, जसं की जोगिंदर कुमार वर्सेस स्टेट ऑफ UP आहे, DK बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल आहे, ख्रिश्चियन वेलफेअर कम्युनिटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे, अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार आहे. ही सर्व जजमेंट्स मध्ये आपल्याला अरेस्टच्या प्रोसिजर्स आणि अरेस्टच्या नेसेसिटीज याविषयी गाईडलाईन्स दिले गेलेले आहेत.
आणि ही सर्व जजमेंट 2001, 2006, 2008, 2010, 2013 या साली ज्या ज्या सीआरपीसी मध्ये अमेंडमेंट्स आल्या, या अमेंडमेंट्सच्या अंतर्गत या सर्व जजमेंट्सच्या गाईडलाईन आपल्या सीआरपीसीच्या अरेस्ट चॅप्टर मध्ये मर्ज करण्यात आलेल्या आहेत. सेक्शन 41 to 60 मध्ये बऱ्याचशा सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन ऑलरेडी मर्ज करण्यात आलेल्या आहेत. तरी पण आपण अर्नेश कुमारचं जजमेंट आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण जसं मी यापूर्वी म्हटलं की महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे बऱ्याचशा तक्रारी ज्या जात आहेत त्या व्हायोलेशन ऑफ अर्नेश कुमार आणि ललिता कुमारी वर्डिक्ट साठी जात आहेत. सो आपण अर्नेश कुमारचं वर्डिक्ट थोडंसं डिटेलमध्ये पाहूयात. या जजमेंटची पहिली गाईडलाईन आहे, police officer do not arrest accused unnecessarily and magistrate do not authorize the detention casually. बेसिकली कायद्यामध्ये एक तत्व आहे की बेल इज राईट अँड अरेस्ट इज एक्सेप्शन. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते रिव्हर्स घेतलं जातं की बेल इज एक्सेप्शन अँड अरेस्ट इज आवर राईट. तर तसं नाहीये. बेल इज राईट अँड अरेस्ट इज एक्सेप्शन. त्यामुळे अरेस्ट करण्याच्या संदर्भात जी पहिली गाईडलाईन दिलेली आहे की पोलीस ऑफिसर शुड नॉट अरेस्ट द अक्यूज अननेसेसरीली. नेसेसिटी नसेल त्यावेळी अरेस्ट करू नये. ऍट द सेम टाइम मॅजिस्ट्रेट डू नॉट ऑथराइज द डिटेन्शन कॅज्युअली. पोलिसांनी अरेस्ट केलेली आहे म्हणून कॅज्युअली आणि मेकॅनिकली मॅजिस्ट्रेटनेही ते डिटेन्शन ऑथराइज करू नये. दुसरी गाईडलाईन आहे, नो अरेस्ट इन 498A IPC or any offense punishable for the term less than 7 years or up to 7 years. 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक केली जाऊ नये ही महत्वाची गाईडलाईन अर्नेश कुमारची आहे. यामध्ये 498 चा उल्लेख यासाठी आहे कारण अर्नेश कुमार ही जी केस आहे ही पर्टिक्युलरली 498 IPC ची होती. बट बेसिक जिस्ट इज एनी ऑफेन्स हॅव्हिंग द पनिशमेंट 7 years or up to 7 years, नो अरेस्ट इन सच केसेस. मग अरेस्ट करायची नाही म्हणजे कधीच करायची नाही का, तर ते पुढच्या गाईडलाईन मध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. चेकलिस्ट ऑफ नेसेसिटी ऑफ अरेस्ट इज गिव्हन इन सेक्शन 41(1)(b) सेकंड. तर ही चेकलिस्ट काय आहे, 41(1)(b) मध्ये 5 रिझन्स दिलेले आहेत की जी नेसेसिटी क्रिएट करतात अरेस्टसाठी. पहिलं रिझन आहे की टू प्रिव्हेंट द अक्यूज फ्रॉम डुईंग फर्दर ऑफेन्स, आणखी काही अपराध करण्यापासून त्याला रोखण्यासाठी. टू प्रिव्हेंट द अक्यूज फ्रॉम टॅम्परिंग ऑफ एव्हिडन्स ऑर डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडन्स. जो गुन्ह्याचा पुरावा आहे त्या पुराव्याशी छेडछाड करू नये किंवा तो डिसअपिअर करू नये, ह्या नेसेसिटीसाठी सुद्धा अरेस्ट केली जाऊ शकते. त्यानंतर टू प्रिव्हेंट द अक्यूज फ्रॉम गिव्हिंग द क्रिएटिंग अनड्यू इन्फ्लुएन्स ऑन द विटनेसेस. ज्या गुन्ह्याच्या विटनेसेसला प्रलोभन दाखवणे किंवा भीती दाखवणे आणि साक्ष देण्यापासून प्रवृत्त करण्याचे प्रकार अक्यूज कडून केले जाऊ नयेत म्हणून. फॉर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ऑफ द केस, गुन्ह्याचा योग्य तपास होण्यासाठी. आणि शेवटची नेसेसिटी आहे टू असर्टन द प्रेझेन्स ऑफ अक्यूज बिफोर द मॅजिस्ट्रेट ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्याचा प्रेझेन्स अश्युअर करण्यासाठी एक नेसेसिटी मध्ये एनलिस्ट केलं गेलेलं आहे. तर या 5 नेसेसिटीज पैकी जर कुठल्या एका रिझन साठी आपल्याला अटक करायची असेल तर ते रिझन आणि त्याला सपोर्टिंग मटेरियल यासाठी म्हटलं गेलेलं आहे की बाबा 5 रिझन्स 41 मध्ये एनलिस्ट आहेत, मग ते रिझन्स लिहिले की आपण अटक करू शकतो असं नाही. ते रिझन्स आपल्याला जस्टिफाय करता आले पाहिजे. त्या रिझनसाठी सपोर्टिंग मटेरियल आपल्याला मॅजिस्ट्रेट समोर सादर करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर जर मॅजिस्ट्रेट आपल्या रिपोर्टने आणि आपण सादर केलेल्या पुराव्यांनी सॅटिस्फाय होत असतील तर ते फर्दर डिटेन्शन ऑथोराइज करतील. त्यानंतरचा पॉइंट आहे, द डिसिजन नॉट टू अरेस्ट द अक्यूज बी फॉरवर्डेड टू द मॅजिस्ट्रेट विदिन 2 weeks ऑफ द डेट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ द केस. जर आपल्याला आरोपीला अटक करायची असेल तर तोही डिसिजन आपल्याला 2 आठवड्याच्या आत घ्यायचा आहे. आणि अटक करायची नसेल तरी तोही डिसिजन आपल्याला 2 आठवड्यांच्या आत घ्यायचा आहे. आणि आपण घेतलेला डिसिजन अटक का करायची नाही याच्या कारणांचे कन्सर्न मॅजिस्ट्रेटला रिपोर्ट जाणं आवश्यक आहे. ही अमेंडमेंट आपल्या 41 सेक्शन मध्ये सुद्धा 2010 ला ऍड करण्यात आलेली आहे.
त्यामुळे अटक करण्याचा किंवा न करण्याचा डिसिजन केसच्या इन्स्टिट्यूशन पासून म्हणजे केस दाखल झाल्यापासून 2 आठवड्यांच्या आत घेणे आवश्यक आहे. आता यावरती असे प्रश्न विचारले जातात की काही केसेसमध्ये आरोपी निष्पन्न नसतात, आरोपी अज्ञात असतात. मग त्या केसमध्ये लॉजिकली आरोपी निष्पन्न झाल्यापासून 2 आठवड्यांच्या आतमध्ये ही प्रोसिजर होणं आवश्यक आहे. त्यानंतरची गाईडलाईन आहे नोटीस ऑफ अपीयरन्स इन टर्म्स of section 41A of CRPC be served on accused within 2 weeks from the date of institution of case. आपण जर आरोपीला अटक न करण्याचा निर्णय घेतला असेल तर चौकशीसाठी त्याला बोलविण्यासाठी आपण जी 41A ऑफ CRPC ची नोटीस देतो ती नोटीस केस दाखल झाल्यापासून 2 आठवड्यांच्या आत सर्व होणे आवश्यक आहे. सो आरोपीला आपल्याला एक टाइमलेस पिरियड साठी त्याला डायलेमा मध्ये ठेवता येत नाही. 2 आठवड्याच्या 41A ची नोटीस जाणार आणि 41A मध्ये असं नमूद आहे की ही नोटीस ऍज लॉंग एज तो फॉलो करत आहे त्या नोटीस मध्ये जेव्हा बोलवलं गेलेलं आहे जिथे बोलवलं गेलेलं आहे ऍज लॉंग एज ही इज फॉलोईंग त्याला त्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही. आता 41A ची नोटीस किती वेळा दिली जावी तर त्यामध्ये CRPC मध्येही काहीही उल्लेख नाहीये किंवा कुठल्या जजमेंटमध्ये 41A ची नोटीस किती वेळा दिली जावी याबद्दल काहीही मेन्शन नाहीये. ऍज अँड व्हेन यू रिक्वायर द प्रेझेन्स ऑफ अक्यूज यू कॅन इश्यू द 41 नोटीस अँड ऍज लॉंग ऍज अक्यूज इज फॉलोइंग द 41A instructions there is no need to arrest the accused in that crime, that particular crime. जेव्हा 41A च्या नोटीसचं व्हायलेशन होतं त्यावेळी आपण त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करू शकतो आणि मॅजिस्ट्रेट समोर कारणांसह सादर करू शकतो. त्यानंतरची महत्वाची गाईडलाईन आहे फेल्युअर टू comply with the above directions lead to departmental action against IO and shall also be liable to be punished for contempt of court to be instituted before High Court. आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अंडरही पनिशेबल आहोत आणि आपल्या अगेन्स्ट डिपार्टमेंटल ऍक्शनही इनिशिएट केली जाऊ शकते. आणि आता बऱ्याच ऑफिसरचं असं म्हणणं असतं की आम्ही अटक करतो, आम्ही सबळ कारणं देतो आणि त्यानंतरही मॅजिस्ट्रेट फर्दर डिटेन्शन ऑथोराइज करत नाही. त्याचं कारण आहे की या जजमेंटमध्ये मॅजिस्ट्रेटलाही तेवढेच रिस्ट्रिक्शन्स आहेत की त्यांनीही डिटेन्शन किंवा अरेस्टची नेसेसिटी प्रॉपर चेक केल्याशिवाय डिटेन्शन ऑथोराइज करू नये. सो लास्ट गाईडलाईन जी आहे ती ऑथोराइजिंग द डिटेन्शन विदाउट रेकॉर्डिंग द रिझन्स ॲज अफोरसेड बाय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शॅल ऑल्सो लायबल फॉर डिपार्टमेंटल ऍक्शन बाय अप्रोप्रिएट हायकोर्ट. सो अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये अगदी महाराष्ट्रातही हायकोर्टाकडनं बऱ्याच आयोजला कम्पेन्सेशन देण्याविषयी सूचना आलेल्या आहेत, मॉनिटरी पनिशमेंट आलेल्या आहेत आणि रिसेंटली 2019 मध्ये तेलंगणा स्टेट हायकोर्ट ऑफ हैदराबादने आयोजला अर्नेश कुमारचे वर्डिक्टच्या व्हायलेशनसाठी 6 weeks इम्प्रिझनमेंट सुद्धा कन्व्हिक्शन दिलेलं आहे. सो बिईंग आयओ बिईंग पोलीस ऑफिसर आपल्याला अर्नेश कुमार जजमेंटचे सगळ्या गाईडलाईन्स प्रॉपर माहीत असणं अत्यावश्यक आहे. देन वी विल मूव्ह ऑन टू नेक्स्ट टॉपिक दॅट इज सर्च अँड सीझर. सर्च अँड सीझरच्या संदर्भामध्ये CRPC मध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन्स आहेत, बरेचसे सेक्शन्स आहेत, पण आज आपण जे 3 केस लॉज डिस्कस करणार आहे ते बेसिकली 102 ऑफ CRPC संदर्भात आहे. 102 ऑफ CRPC मध्ये आपल्याला पोलीस कॅन सीज एनी प्रॉपर्टी असा उल्लेख आहे. सो ही एनी प्रॉपर्टी मध्ये गुन्ह्याशी निगडीत कुठलीही प्रॉपर्टी पोलीस सीज करू शकतात. त्या एनी प्रॉपर्टी ही जी फ्रेज आहे याच्यामध्ये कुठल्या प्रॉपर्टीज येतात आणि कुठल्या प्रॉपर्टीज येत नाहीत याचे इंटरप्रिटेशन वेळोवेळी सुप्रीम कोर्टाकडनं येत असतात. तर आपण आज जे 3 केस लॉज डिस्कस करणार आहे हे पण कुठल्या प्रॉपर्टीज येतात आणि कुठल्या येत नाहीत किंवा कुठल्या प्रॉपर्टीज संबंधात आयोच्या मनामध्ये संभ्रम असतात त्या संबंधी आपण डिस्कस करणार आहे. तर पहिला केस लॉ आहे सुरेश नंदा वर्सेस CBI. सुरेश नंदा वर्सेस CBI 2008 चा हा केस लॉ आहे रिगार्डिंग पासपोर्ट. गाईडलाईन्स रिगार्डिंग सीझिंग ऑफ पासपोर्ट.
पासपोर्ट सीझिंग ही प्रक्रिया आपल्याला बऱ्याचदा करावी लागते. तपासामध्ये अक्यूजचा पासपोर्ट सीज केला जाऊ शकतो. सो आपल्याला त्या पॉवर्स आहेत किंवा नाहीत. तर पोलीस ऑफिसर हॅव पॉवर टू सीज द पासपोर्ट अंडर सेक्शन 102 ऑफ CRPC बट डज नॉट हॅव पॉवर टू रिटेन ऑर इम्पाउंड द सेम. आपल्याला पासपोर्ट सीज करण्याची पॉवर आहेत, पण तो रिटेन करणे म्हणजे तो स्वतःजवळ ठेवण्याची पॉवर्स आपल्याला नाहीत, पोलिसांना नाहीत. हे पॉवर कुणाला आहेत? दॅट कॅन ओनली बी डन बाय द पासपोर्ट ऑथॉरिटी अंडर सेक्शन 10(3) ऑफ पासपोर्ट ऍक्ट. त्यामुळे तपासाच्या प्रक्रियेमध्ये कधीही पासपोर्ट जर सीज केला गेला असेल तर तो स्वतःजवळ न बाळगता तो पासपोर्ट ऑथॉरिटीला पाठवणं आवश्यक आहे. दुसरी गाईडलाईन आहे, इफ द पोलीस सीजेस पासपोर्ट they must send it along with the letter to passport authority clearly stating that the seized passport deserves to be impounded for one of the reasons mentioned in section 10 subsection 3 of the act. आपण जेव्हाही तपासाच्या प्रक्रियेमध्ये पासपोर्ट सीज करतो तो पासपोर्ट आपल्या रिपोर्टसह पासपोर्ट ऑथॉरिटीला पाठवणं आवश्यक आहे आणि त्या रिपोर्टमध्ये आपण कारण मेन्शन करू शकतो की या कारणांसाठी या व्यक्तीचा पासपोर्ट इम्पाउंड होणं म्हणजे तुमच्या जवळ ठेवला जाणं आवश्यक आहे. आणि इट इज सोल ऑथॉरिटी ऑफ द पासपोर्ट डिपार्टमेंट, पासपोर्ट ऑफिसर सोल ऑथॉरिटी वेदर टू इम्पाउंड द पासपोर्ट ऑर नॉट. आता या जजमेंट संदर्भामध्ये बऱ्याचदा सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे की कोर्ट, आता बऱ्याच आयओ कडनं प्रश्न येतात की बेल देताना कोर्ट्स बऱ्याच वेळा आपल्याला सांगतात की बेलमध्ये ती कंडिशन असते की डिपॉझिट द पासपोर्ट विथ आयओ. तर कोर्टाला 104 ऑफ CRPC अंतर्गत अधिकार आहेत टू सीज एनी डॉक्युमेंट ऑर थिंग. तर या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने ते एनी डॉक्युमेंटमध्ये पासपोर्ट हे डॉक्युमेंट येऊ शकतं का याबद्दल थोडं इलॅबोरेट केलेलं आहे. तर पासपोर्ट इज अ डॉक्युमेंट विथ स्पेशल स्टॅट्यूट. सो ते जनरल डॉक्युमेंट सारखं ट्रीट केलं जात नाही, त्याला एक स्पेशल स्टॅट्यूट आहे. पासपोर्ट जमा करणं हे आपला जो फंडामेंटल राईट टू ट्रॅव्हल आहे त्यासाठी त्याचं व्हायलेशन आहे. सो पासपोर्ट 104 अंडर सीज केला जाऊ नये असं कोर्टाचं मत आहे. तर पासपोर्ट हा फक्त इम्पाउंड करण्याचे अधिकार फक्त पासपोर्ट ऑथॉरिटीला आहेत. एक जजमेंट कॅप्टन अनिल भाटिया वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टचं जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये कोर्टाने क्लिअर कट सांगितलेलं आहे की क्रिमिनल कोर्ट्स कॅनॉट ऑर्डर सरेंडर ऑफ पासपोर्ट ॲज अ कंडिशन फॉर बेल ऑर अँटिसिपेटरी बेल. बेल किंवा अँटिसिपेटरी बेल देण्यासाठी अट म्हणून पासपोर्ट जमा करावा अशी ऑर्डर क्रिमिनल कोर्ट्सने करू नये. त्यामुळे आपल्याकडे तपासाच्या प्रक्रियेमध्ये जर पासपोर्ट जमा असतील तर ते एका रिपोर्टसह पासपोर्ट ऑथॉरिटीला पाठवणं आवश्यक आहे. विल मूव्ह ऑन टू नेक्स्ट जजमेंट. पुढचं जजमेंट आहे सीझिंग आणि फ्रीजिंग ऑफ बँक अकाउंट संदर्भात. ते स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस तपस नियोगी. यामध्ये पहिली गाईडलाईन आहे की द बँक अकाउंट ऑफ अक्यूज ऑर एनी ऑफ हिज रिलेशन is property within the meaning of section 102 of CRPC and police officer in course of investigation can seize or prohibit the operation of said account if such asset have direct link with commission of offense for which the police officer is investigating it. आपल्याला बँक अकाउंट, त्या बँक अकाउंट मधल्या असेट्सची जर डायरेक्ट लिंक आपण तपास करत असलेल्या गुन्ह्यांची असेल तर बँक अकाउंट फ्रीज करण्याचा, सीज करण्याचा अधिकार 102 ऑफ CRPC अन्वये आहे. परंतु हा अधिकार फक्त तपास प्रक्रियेमध्ये आहे. प्राथमिक चौकशी, अर्ज चौकशीमध्ये अशा प्रकारचा अधिकार आपल्याला नाही. त्यानंतरचं जजमेंट आहे निवाडा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. 2019चं रिसेंट जजमेंट आहे आणि फार महत्वाचं जजमेंट आहे. वेदर पोलीस हॅज राईट टू सीज इमूव्हेबल प्रॉपर्टीज ऑर नॉट. स्थावर मालमत्ता सीज करण्याचा, सील करण्याचा किंवा अटॅच करण्याचा पोलिसांना अधिकार 102 अंडर आहे किंवा नाही हे या जजमेंटने क्लॅरिफाय केलेलं आहे. द पॉवर ऑफ पोलीस ऑफिसर अंडर सेक्शन 102 ऑफ द कोड टू सीज एनी प्रॉपर्टी would not include the power to attach, seize or seal immovable property.
स्थावर मालमत्ता आपल्याला सील किंवा अटॅच करता येत नाहीत. म्हणजेच 102 मध्ये जी फ्रेज आहे एनी प्रॉपर्टी, त्यामध्ये फक्त मुव्हेबल प्रॉपर्टीज येतात, इमुव्हेबल प्रॉपर्टीचा समावेश होत नाही. मग हे पॉवर कुणाला आहेत? तर द पॉवर ऑफ अटॅचमेंट अँड फॉरफिचर इज गिव्हन टू कोर्ट्स अँड नॉट टू पोलीस ऑफिसर. सेक्शन 105C empowers the court to order the forfeiture of any property which it may feel is derived or obtained directly or indirectly from commission of offense. ऑफेन्सच्या रिलेटेड प्रॉपर्टी सीज करण्याचा अधिकार कोर्टाला देण्यात आलेला आहे. ते अधिकार पोलिसांना नाहीत. पण त्यातली शेवटची आणि महत्वाची गाईडलाईन आहे, धिस हाऊएव्हर वुड नॉट बार ऑर प्रोहिबिट द पोलीस ऑफिसर फ्रॉम सीझिंग डॉक्युमेंट्स, पेपर्स ऑफ टायटल रिलेटिंग टू इमूव्हेबल प्रॉपर्टी. आपल्याला प्रॉपर्टी सीज करण्याचे अधिकार नाहीत, पण प्रॉपर्टीच्या टायटलशी रिलेटेड जे डॉक्युमेंट आहेत ते आपण तपासाच्या प्रक्रियेमध्ये सीज करू शकतो. ओके, त्यानंतरचा टॉपिक आहे रिमांड. रिमांड सेक्शन 167 ऑफ CRPC. तर यामध्ये आज जे 3 जजमेंट आपण पाहणार आहोत ते बेसिकली काउंटिंग ऑफ 60 डेज अँड 90 डेजशी संबंधित आहेत. बऱ्याचदा आयोगच्या मनामध्ये कन्फ्युजन्स असतात की 60 डेज आणि 90 डेज कुठून मोजायची, कुठून सुरुवात करायची, कुठपर्यंत असतात. तर त्या संबंधी 2-3 जजमेंट आपण डिस्कस करणार आहोत. पहिलं जजमेंट आहे छगंती सत्यनारायण अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. या जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की द पिरियड ऑफ 90 डेज अंडर सेक्शन 167(2) ऑफ कोड shall be computed from the date of remand of accused and not from the date of his arrest. आरोपीला अटक केल्याच्या दिवसापासून काउंटिंग सुरू होत नाही, तर आरोपी जेव्हा आपण कोर्टासमोर प्रोड्यूस करतो त्या दिवसापासून 90 दिवस किंवा 60 दिवस चार्जशीटची मोजायची असतात. जर आपण आरोपी अटक करण्याचा दिवस आणि मॅजिस्ट्रेट समोर सादर करण्याचा दिवस हा एकच असेल तर त्या दिवसापासून काउंटिंग सुरू होईल. पण आरोपी अटक आदल्या दिवशी झालेला असेल आणि दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेट समोर प्रोड्यूस केला गेला असेल तर त्या दिवशीपासून ते काउंटिंग सुरू होईल. दुसरं जजमेंट आहे स्टेट ऑफ मध्य प्रदेश वर्सेस रुस्तम. 1995चं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. व्हाईल कॉम्प्युटिंग द पिरियड ऑफ 90 डेज, डे ऑन विच अक्यूज इज रिमांडेड टू ज्युडिशियल एक्सक्लुडेड at the day on which challan is filed. Challan म्हणजे चार्जशीट. Challan is filed should be included. चार्जशीट सबमिशनचा दिवस इन्क्लूड करायचा आहे. आणि ही केस पर्टिक्युलरली आरोपी कोर्टासमोर स्वतः हजर झाला होता आणि कोर्टाने त्याला ज्युडिशियल कस्टडी दिली होती. सो द डे ऑन विच ज्युडिशियल कस्टडी इज रिमांडेड इज एक्सक्लुडेड, तो वगळलेला आहे आणि चार्जशीट सबमिट करण्याचा जो दिवस आहे तो काउंटिंग मध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतरचं जजमेंट आहे CBI वर्सेस अनुपम कुलकर्णी 1992 सुप्रीम कोर्टचं जजमेंट. हे जजमेंट मध्ये मागच्या ज्या दोन जजमेंट मध्ये ज्या गाईडलाईन आहेत 90 डेज 60 डेज काउंटिंगच्या त्याही कव्हर केलेल्या आहेत. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट कव्हर केली आहे ती म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड शुड बी इन फर्स्ट 15 डेज ऑफ अरेस्ट. आफ्टर एक्सपायरी ऑफ फर्स्ट 15 डेज फर्दर रिमांड ड्युरिंग द period of investigation can only be judicial custody. आपण आरोपी अटक केल्यानंतर जो पोलीस कस्टडी रिमांडचा आपला अधिकार आहे तो पहिले 15 दिवसांसाठीच आहे. बऱ्याचदा PC अबाधित ठेवून JC मागण्याचे जे प्रकार असतात त्यामध्ये PC अबाधित ठेवून JC आपण करून परत PCचा आपला हक्क पहिल्या 15 दिवसांपर्यंतच अबाधित असतो. 16 दिवशी नंतर देअर विल बी ओनली ज्युडिशियल कस्टडी. देअर विल बी नो फर्दर पोलीस कस्टडी इन दॅट सेम केस. जरी त्या केसमध्ये काही सिरियस सेक्शन्स ऍड झालेले असतील तरी त्याच केसमध्ये अटकेनंतर 15 दिवसानंतर आपल्याला कस्टडी घेता येत नाही. ओके, त्यानंतर पुढची गाईडलाईन आहे बट धिस बार डज नॉट अप्लाय if the same arrested accused is involved in different case arising out of different transaction. दुसऱ्या कुठल्या तरी केसमध्ये ऑलरेडी या एका केसमध्ये अटक असलेल्या आरोपीची PC घेऊ शकतो, पण त्याच केसमध्ये 15 दिवस एक्सपायर झाल्यानंतर फर्दर रिमांड विल बी ओनली ज्युडिशियल रिमांड. देयर विल बी नो पोलीस कस्टडी. अगेन या जजमेंट मध्येही ते परत एकदा एक्सप्लेन केले की पिरियड ऑफ 90 डेज और 60 डेज हॅज टू बी कॉम्प्युटेड फ्रॉम द डेट ऑफ डिटेन्शन ॲज पर द ऑर्डर्स ऑफ मॅजिस्ट्रेट अँड नॉट फ्रॉम द
डेट ऑफ अरेस्ट बाय पोलीस. त्यानंतरचा एक महत्वाचा टॉपिक आहे हँडकफिंग. खूप रुटीनली आपल्याकडे हँडकफिंग केल्या जातात. हँडकफिंगचा मेन उद्देश असतो की त्यामुळे आरोपींच्या कस्टडीसाठी मनुष्यबळ कमी लागतं. एस्कॉर्ट पार्टीमध्ये कमी मेन्स दिले तरी चालतात, परंतु हँडकफिंग करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत का, आणि आहेत तर ते कुणाच्या परवानगीने केले जावेत यासंबंधी सुप्रीम कोर्टाची महत्वाची जजमेंट्स आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर आज हे जे 3 जजमेंट आहेत, सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी वर्सेस स्टेट ऑफ आसाम आणि प्रेमशंकर शुक्ला वर्सेस दिल्ली ऍडमिनिस्ट्रेशन, हे 2 जजमेंट हँडकफिंग म्हणजे बेड्या घालणं किंवा दोरखंड वापरणं आरोपींसाठी त्याच्याशी संबंधित आहे. आणि तिसरं जे जजमेंट आहे ही महाराष्ट्रातलीच केस आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस रविकांत एस पाटील 1991 ची केस आहे. ही केस अंडर ट्रायल प्रिझनरचं पब्लिक प्लेसेसमध्ये परेडिंग करण्यासंदर्भात आहे. आरोपी अटक करून त्याची मिरवणूक काढणे किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये त्याला फिरवणे या कारणासाठी संबंधित पोलीस ऑफिसरला त्या आरोपीला कम्पेन्सेशन पे करावं लागलं होतं या केसमध्ये. सो नो परेडिंग ऑर ऍट पब्लिक प्लेसेस ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर. तर आपण हँडकफिंगशी संबंधित जजमेंट बघूया. सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी वर्सेस स्टेट ऑफ आसाम 1995 या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत रिगार्डिंग हँडकफिंग ऑफ अरेस्टी, म्हणजे आरोपींना बेड्या घालण्याविषयी. पहिली गाईडलाईन आहे, द मॅजिस्ट्रेट्स परमिशन इज नेसेसरी बिफोर हँडकफिंग पर्सन हू हॅज बीन रिमांडेड टू ज्युडिशियल कस्टडी और पोलीस कस्टडी. ज्युडिशियल कस्टडी किंवा पोलीस कस्टडी कुठल्याही कस्टडीमध्ये आरोपी असेल तर त्याला बेड्या घालण्याची परवानगी मॅजिस्ट्रेटने दिली असेल तरच बेड्या घालण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. दुसरी गाईडलाईन आहे, द पर्सन अरेस्टेड इन द एक्झिक्युशन ऑफ अरेस्ट वॉरंट must not be handcuffed unless the prior permission has been taken from magistrate. मॅजिस्ट्रेटच्या वॉरंटनुसार जर आपण एखाद्याला अटक करण्यासाठी जाणार असू तर मॅजिस्ट्रेट कडनं त्याला हँडकफिंगची प्रायर परमिशन असेल तरच त्याला हँडकफ केलं जावं, नाहीतर त्याला बेड्या घालण्यात येऊ नयेत. आणि जर आपण मॅजिस्ट्रेटच्या परवानगी शिवाय वॉरंट शिवाय जर आपण अरेस्ट करायला जाणार असू तर आपल्याला काही कारणं दिलेली आहेत यामध्ये, त्या कारणांसाठीच फक्त बेड्या घालण्याचा अधिकार आहे. ती कारणं आहेत की वेन दॅट पर्सन इज प्रोन टू व्हायलन्स, तो फार हिंसक प्रवृत्तीचा असेल. वेन ही हॅज टेंडन्सी टू एस्केप, त्याची पळून जाण्याची टेंडन्सी असेल किंवा सवय असेल. ही इज सो डेंजरस अँड डेस्परेट दॅट देर इज नो अदर प्रॅक्टिकल वे टू रिस्ट्रेन हर ऑर हिम फ्रॉम मुवमेंट. तो इतका घातक प्रवृत्तीचा आणि इतका डेस्परेट आहे की त्याला प्रतिबंधित करण्यासाठी इतर कुठलाही योग्य उपाय नाही आहे. अशा कारणांसाठी आपण त्याला अटक केल्यापासून मॅजिस्ट्रेट पर्यंत आणेपर्यंत बेड्या घालू शकतो. मॅजिस्ट्रेट समोर हजर केल्यानंतर मात्र मॅजिस्ट्रेटच्या फर्दर परवानगीनेच बेड्या घातल्या जाव्यात. त्यामुळे जेव्हाही आपण आरोपीला हजर करतो त्यावेळी रिमांड रिपोर्ट सोबत हँडकफिंगच्या परमिशनचा रिपोर्ट देणं हे आयडियल आहे. किंवा रिमांड रिपोर्ट मध्येही तुम्ही हँडकफिंगची परवानगी मागू शकता. तुम्हाला हँडकफिंगची आवश्यकता का आहे त्याचे क्लिअर कट रिझन्स त्या रिपोर्टमध्ये मेन्शन असणं आवश्यक आहे. आणि याचं व्हायलेशन हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट खाली ट्रीट केलं जाऊ शकतं आणि आपल्याला आपल्या अगेन्स्ट समरी प्रोसिडिंग्स इनिशिएट केल्या जाऊ शकतात. यानंतरचं हँडकफिंग विषयीचं जे जजमेंट आहे ते आहे प्रेमशंकर शुक्ला वर्सेस दिल्ली ऍडमिनिस्ट्रेशन 1980चं जजमेंट आहे. मागच्या जजमेंटमध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत जवळपास त्याच सगळ्या गाईडलाईन्स या जजमेंटमध्ये आहेत, पण या प्रॉपर क्लिअर केलेली आहे की नो प्रिझनर शाल बी हँडकफ्ड रुटीनली फॉर कन्व्हिनियन्स ऑफ कस्टडियन ऑर एस्कॉर्ट. म्हणजे आपल्या कस्टडी असणाऱ्या लोकांच्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी किंवा ते कमी नंबर्सनी लागतील यासाठी कधीही हँडकफिंग केलं जाऊ नये किंवा ते हँडकफिंगचं कारण असू शकत नाही. हँडकफिंग नंतर आपण एक महत्वाचं जजमेंट पाहणार आहोत, ते आपल्या इन्व्हेस्टिगेशनशी रिलेटेड आहे. 2014चं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. पोलीस ऑफिसर टू बी पनिश्ड फॉर ॲक्विटल ड्यू टू फॉल्टी इन्व्हेस्टिगेशन. स्टेट ऑफ गुजरात वर्सेस किशनभाई 7 जानेवारी. हे जजमेंट प्रत्येक तपास अधिकाऱ्याला माहीत असणं आवश्यक आहे. तपासाची क्वालिटी मेंटेन होणं किती आवश्यक आहे हे जजमेंट आपल्याला सांगतं.
याची पहिली गाईडलाईन आहे, इन केस ऑफ ॲक्विटल ऑफ क्रिमिनल केस द कन्सर्न इन्व्हेस्टिगेटिंग ऑर प्रॉसिक्युटिंग ऑफिशियल रिस्पॉन्सिबल फॉर सच ॲक्विटल मस्ट नेसेसरली बी आयडेंटिफाईड. प्रत्येक ॲक्विटलच्या केसच्या ॲक्विटल जर झालं तर त्या ॲक्विटल मध्ये काय लॅक्युनाज राहिले आणि त्याला रिस्पॉन्सिबल आयओ कोण आहे, त्या रिस्पॉन्सिबल पीपी प्रॉसिक्युटिंग ऑफिसर कोण आहे, हे नेसेसरीली आयडेंटिफाय केले जावेत. दुसरी गाईडलाईन आहे, फाइंडिंग नीड्स टू बी recorded in each case whether the lapse was innocent or blameworthy. अशा प्रकारे ते कन्सर्न ऑफिसर किंवा प्रॉसिक्युटिंग ऑफिशियल फाइंड आउट केल्यानंतर त्यांनी जे लॅप्सेस ठेवलेले आहेत की ज्यामुळे ॲक्विटल झालं ते लॅप्सेस इनोसंट आहेत, कामाच्या भांतीमध्ये झालेले आहेत की ब्लेमवर्दी आहेत, सदोष तपासामुळे हे सगळं झालेलं आहे, याची एन्क्वायरी केली जावी. आणि सुप्रीम कोर्टाने प्रत्येक राज्यात दिलेले आहेत to formulate a procedure for taking action against all erring investigating and prosecuting officials. प्रत्येक राज्याच्या गृह विभागाने एक प्रोसिजर तयार करावी की ज्याच्या अंतर्गत अशा एरिंग ऑफिसर्स प्रॉसिक्युटिंग ॲज वेल एज पोलीस ऑफिसर्सच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाईल फॉर ॲक्विटल. All such erring officials or officers identified responsible for the failure of the prosecution case on account of sheer negligence or because of culpable lapses must suffer departmental action. जर एन्क्वायरीच्या शेवटी असं लक्षात आलं की सदोष तपासामुळे किंवा निष्काळजी तपासामुळे दोषसिद्धी होऊ शकलेली नाही, या केसमध्ये ॲक्विटल झालेला आहे, तर कन्सर्न पोलीस ऑफिसर ॲज वेल एज प्रॉसिक्युटिंग ऑफिसर च्या अगेन्स्ट डिपार्टमेंटल एन्क्वायरी ऍक्शन इनिशिएट करण्यासंबंधी या जजमेंटमध्ये गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत. याच जजमेंट तपासाची क्वालिटी सुधारण्यासाठी आपल्या शासनाने देखील संनियंत्रण समित्यांची स्थापना केली होती की ॲक्विटल नंतर आपल्या पोलीस ऑफिसर्सला हे सगळं फेस करावं लागण्यापेक्षा चार्जशीट सबमिट होण्यापूर्वीच जर तपासाच्या क्वालिटीकडे लक्ष दिलं गेलं तर ॲक्विटलचं प्रमाण कमी होईल आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढेल. यासाठी संनियंत्रण समित्यांची स्थापना आपल्या शासन स्तरावर करण्यात आलेली आहे. आता यानंतरचा आणि आताच्या वेबिनारचा शेवटचा टॉपिक आहे सेक्शन 65B सर्टिफिकेट ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. एव्हिडन्स ऍक्टमध्ये एव्हिडन्सची जी डेफिनेशन सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे त्या डेफिनेशन मध्ये एव्हिडन्सचे 2 प्रकार दिलेले आहेत. पहिला एव्हिडन्स म्हणजे जे जबाब आपण घेतो किंवा जे डिपॉझिशन विटनेसेस कोर्टामध्ये करतात तो आहे ओरल एव्हिडन्स, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. जे डॉक्युमेंट कोर्टाच्या इन्स्पेक्शनसाठी सादर केले जातात ते आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. जो डिजिटल एव्हिडन्स आहे तो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कन्सिडर केला गेलेला आहे. 2018चं जजमेंट देखील आहे स्टेट ऑफ केरळाचं, गोपाल कृष्णन वर्सेस स्टेट ऑफ केरला. त्या जजमेंटमध्ये कंटेंट ऑफ मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह इज कन्सिडर्ड ॲज डॉक्युमेंट असं इंटरप्रिटेशन कोर्टाने दिलेलं आहे. त्यामुळे जेव्हाही आपण डिजिटल एव्हिडन्स कोर्टामध्ये सादर करतो आणि जेव्हा तो सेकंडरी फॉर्म मध्ये असतो, म्हणजे एखाद्या सर्व्हरचा डाटा आपण पेन ड्राईव्ह मध्ये, हार्ड डिस्क मध्ये, सीडी मध्ये किंवा प्रिंटआउटच्या स्वरूपामध्ये कोर्टामध्ये सादर करतो, तेव्हा तो त्या ओरिजिनलचा सेकंडरी एव्हिडन्स असतो. मग तो एव्हिडन्स कोर्टामध्ये ऍडमिसिबल होण्यासाठी 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत, ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या फुलफिल होणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये दिलेल्या कंडिशन्सनुसार प्रत्येक सेकंडरी एव्हिडन्स जो डिजिटल एव्हिडन्स आहे त्याच्यासोबत एक 65Bचं सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. ते सर्टिफिकेट तो सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर किंवा तो त्याचा जो लॉफुल हँडलर आहे किंवा त्या डिव्हाइसच्या मॅनेजमेंटमध्ये, ऑपरेशनमध्ये जो रिस्पॉन्सिबल पोझिशन होल्ड करतो अशा व्यक्तीचं असणं आवश्यक आहे. तर या 65B सर्टिफिकेटच्या संदर्भात 3 जजमेंट आहेत. तिन्ही जजमेंट आपण आज बघूयात. पहिलं जजमेंट आहे अनवर PV वर्सेस PK बशीर. 2014चं हे जजमेंट आहे. या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे an electronic record by way of secondary evidence shall not be admitted in evidence unless the requirement of section 65B are satisfied. जो ही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सेकंडरी एव्हिडन्स फॉर्म मध्ये आपण कोर्टामध्ये सबमिट करणार आहोत त्यासोबत
त्या कन्सर्न सर्व्हिस ऍडमिनिस्ट्रेटरचं 65B सर्टिफिकेट असणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय तो एव्हिडन्स कोर्टामध्ये ऍडमिसिबल ग्राह्य असणार नाही. त्यामुळे इन द केस ऑफ CD, VCD, चिप्स, सेम शॅल बी अकंपनीड विथ द सर्टिफिकेट इन टर्म्स ऑफ सेक्शन 65B. म्हणजे या जजमेंटने आपल्याला प्रत्येक डिजिटल एव्हिडन्सच्या सेकंडरी एव्हिडन्स म्हणून जर आपण तो सादर करणार असेल तर त्यासोबत 65B सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं आहे. सो या जजमेंट नंतरचं जे जजमेंट आहे ते पहिल्या जजमेंटमध्ये थोडंसं रिलीफ देतं आपल्याला. शफी मोहम्मद वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश 2018चं हे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे की अ पार्टी हु इज नॉट इन पोझिशन ऑफ डिव्हाइस फॉर विच द इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट इज प्रोड्युस्ड cannot required to produce certificate under section 65B of Evidence Act. जी जेव्हा सेकंडरी एव्हिडन्स सादर करणारी पार्टी त्या डिव्हाइसच्या ज्या डिव्हाइस मधनं तो सेकंडरी एव्हिडन्स आलेला आहे त्या ज्या डिव्हाइस मधनं ती प्रिंट आउट किंवा ती पेन ड्राईव्ह किंवा ती फ्लॉपी आलेली आहे त्या डिव्हाइसच्या पोझिशन जर त्या पार्टीकडे नसेल तर त्या केसमध्ये 65B सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. बऱ्याचदा ओरिजिनल प्रायमरी एव्हिडन्सचं पोझिशन हे थर्ड पार्टीकडे असतं किंवा अपोजिट पार्टीकडे असतं किंवा बियॉन्ड द ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट असतं. कुठेतरी फॉरेन मध्ये सर्व्हर असेल, एखाद्या व्यक्तीने जर स्कॅन कॉपी सबमिट केल्या आणि त्याची ओरिजिनल जो डिव्हाइस मधनं ते स्कॅनिंग झालेलं आहे तो डिव्हाइसचं पोझिशन त्याच्याकडे नसेल, अशा केसेसमध्ये 65B सर्टिफिकेट असण्याची आवश्यकता नाही. रिसेंटली 2018 मध्ये आलेलं सर्वात महत्वाचं जजमेंट आहे 65Bच्या संदर्भात, युनियन ऑफ इंडिया वर्सेस रवींद्र देसाई. या जजमेंटमध्ये आपल्यासाठी एक मोठी रिलीफ देणारी गोष्ट आहे, ते म्हणजे नॉन प्रोडक्शन ऑफ सर्टिफिकेट ऑफ सेक्शन 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऑन एन अर्लियर ऑकेजन वॉज क्युरेबल डिफेक्ट विच स्टूड क्युअर्ड. जर आपण चार्जशीट सबमिट करते वेळी आपल्या डॉक्युमेंटसह आपल्या डिजिटल एव्हिडन्ससह जर 65B सर्टिफिकेट दिलेलं नाही तर हा क्युरेबल म्हणजे हा दुरुस्त करता येण्यासारखा दोष आहे आणि हा दुरुस्त करता आला पाहिजे. सो सेकंड गाईडलाईन आहे, थस नॉन फायलिंग ऑफ सर्टिफिकेट ऑफ 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऍट अन अर्लियर ऑकेजन कॅन बी क्युअर्ड बाय फायलिंग इट लॅटर स्टेज ड्युरिंग ट्रायल. जर आपण 65Bचं सर्टिफिकेट अर्लियर स्टेजमध्ये किंवा चार्जशीट सबमिट करताना दिलं गेलेलं नसेल तर ते सर्टिफिकेट ट्रायलच्या स्टेजला आपण सबमिट करू शकतो. म्हणजे आपण यापूर्वीच्या केसेसमध्ये जे डिजिटल एव्हिडन्सेस सेकंडरी एव्हिडन्स म्हणून सादर केलेले आहेत ते एव्हिडन्स जर फक्त 65B सर्टिफिकेट नाही म्हणून इनऍडमिसिबल होत असतील तर त्याचे 65B सर्टिफिकेट आपण लॅटर स्टेज म्हणजे ट्रायल स्टेजमध्ये सुद्धा सबमिट करू शकतो. त्यामुळे यापूर्वी विदाउट 65B गेलेल्या सर्व एव्हिडन्सेस मध्ये 65B सर्टिफिकेट सबमिट करून इट इज क्युरेबल डिफेक्ट अँड स्टँड्स क्युअर्ड. यासोबत आपलं प्रेझेंटेशन आजचं वेबिनारचे जे टॉपिक आहेत ते बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. विथ दिस थँक्यू. मी लिंबाडकर मॅडमला विनंती करते की त्यांनी चॅटमध्ये असलेल्या क्वेश्चन आन्सरचे उत्तरे द्यावी. ओके. एक प्रश्न आहे, डिजिटल एव्हिडन्स आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये काय फरक आहे? डिजिटल एव्हिडन्स आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आर वन अँड द सेम. डिजिटली रेकॉर्ड डिजिटल डिव्हाइसने जे रेकॉर्डिंग झालेलं आहे किंवा डिजिटल डिव्हाइस मध्ये जो डाटा आहे दॅट इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. आणखी एक प्रश्न आहे, डज इट मीन दॅट इन्फॉर्मेशन रिसिव्ड थ्रू लेटर rogatory LR does not need 65B certificate. See, 65B सर्टिफिकेट हे त्या सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटरनं किंवा ज्याचा त्या डिव्हाइसवर लॉफुल कंट्रोल आहे अशा व्यक्तीनं देणं अपेक्षित आहे. सो जर LR ने रिसिव्ह झालेल्या माहिती
त्या LR सोबतच आपण जर डिमांड केली आणि त्यासोबत आलेला असेल तर ठीक, अदरवाईज जर ते बियॉन्ड द ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट त्याचा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर आहे तर या जजमेंटनुसार त्या केसमध्ये 65B सर्टिफिकेट असण्याची आवश्यकता नाही. जर अटकेनंतर पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी आजारी पडला आणि त्यास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तर पुढील 15 दिवसांचा कालावधी कसा काउंट होतो? जर अटकेदरम्यान आरोपी आजारी पडला आणि त्यामुळे त्या ग्राउंडवर जर आपण त्याची PC मधून JC मध्ये रवानगी करणार असू तर 15 दिवस संपण्याच्या आतच आपण परत PC साठी डिमांड करू शकतो. 15 दिवसांनंतर जरी तो आरोपी कंटिन्यू आजारी राहिला तरी तशी काहीही प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही. त्यामुळे पहिल्या 15 दिवसांमध्येच पोलीस कस्टडी असू शकते, पहिल्या 15 दिवसांनंतर नाही. ह्या जनरल लॉशी रिलेटेड आहे. मोका वगैरे साठी अगेन रूल्स वेगवेगळे आहेत. इथे काही त्यांनी विचारलेलं आहे की PPT मिळू शकेल का किंवा हे मटेरियल अवेलेबल होऊ शकेल का? तर याबद्दल गुन्हे तपासाशी निगडीत जे महत्वाचे जजमेंट आहेत असे 100+ जजमेंट कंपाईल करून एक बुक CPR तर्फे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. ते कंपायलेशन माझंच आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या 30 टॉपिक वरती तपासाशी किंवा पर्टिक्युलरली पोलीस ऑफिसरला माहित असणं आवश्यक आहे असे जजमेंट कव्हर केलेले आहेत. सो मटेरियल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ते बुक CPR कडनं घेऊ शकता. लास्ट इयर ते पब्लिश झालेलं आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण CPR पुणेकडनंच केलं जातं. सो ते बुक प्रत्येक पोलीस ऑफिसरसाठी एक हँडी बुक आहे. त्या बुकचं मीडियम ऑफ रायटिंग इज इंग्लिश, पण सर्व आयवॉजला उपयुक्त असं ते पुस्तक आहे. धन्यवाद मॅडम. श्रीमती गिरीशा निंबाडकर मॅडम EOW मुंबई यांनी आपला अत्यंत वेळ काढून महत्वाचा वेळ आणि त्यातलं त्यांचं याबद्दल नॉलेज ते आम्हाला शेअर केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आपण सर्व अधिकारी आणि कर्मचारी आमच्या वेबिनारमध्ये उत्साहरीतीने सहभागी होत आहे, त्याबद्दल आम्ही आमचे आभार मानतोय. विशेषतः मॅडमचे भरपूर सेशन मध्ये नॉलेज आपल्याला मिळाले कमी आहे. PPT, कोणाला कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आणि काही अजून प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागले. तर यापुढे आम्हाला असे प्रॉब्लेम्स फेस होणार नाही. आज जिओचा इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम असल्यामुळे जिओची कनेक्टिव्हिटी ज्यांच्याकडे असणार त्यांना तो प्रॉब्लेम फेस करावा लागला आहे. ज्यांना हा वेबिनार कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेममुळे बघता आला नाही त्यांनी माझा नंबर मी ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे, त्यांनी मला कॉल करावे किंवा मला व्हॉट्सअप करावे. मी त्यांना हे वेबिनार परत रिवाइंड मध्ये देणार. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने हा वेबिनार संपलेला आहे असे ग्राह्य करते आणि धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.